नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता सन ऑर्बिट सिंहगड रोड पुणे येथे. निवेदिता आठवले या ताईला भेटणार आहोत आणि म्हणणार आहोत दिल्या घरी तू सुखी राहा. आणि आता बघा ना, सोशल नेटवर्क साईट याचाही वापर करून बऱ्याचदा बरीचशी लग्न ठरतात. म्हणजे सुरुवातीला नकार असतो, पण नकार होकारात कसा वळवायचा ना, हे सुद्धा स्किल आता काही जणांना जमू लागलेलं आहे. तेव्हा म्हणजे आज ज्या ताईला भेटणार आहोत ते नेमकं लग्न जमलं कसं, म्हणजे सोशल नेटवर्क साईटचा वापर करून. बरं, हे करत असताना वाटेत कोणी व्हायरस आला होता का मध्येच, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचंच आहे. तर सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया निवेदिता ताईंना. अरे हो, पण त्याआधी सगळ्यात लहान, सगळ्यात तरुण अशी म्हणजे माझ्यावरती प्रेम करणारी एक व्यक्ती या ठिकाणी, या सोसायटीमध्ये राहते. आणि जेव्हापासून त्यांना कळलेलं आहे की मी येणार आहे, मला भेटण्यासाठी त्याही आतुर आहेत आणि हे मला कळल्यापासून मीही आतुर आहे. तेव्हा आता सगळ्यात आधी आपण जाऊन भेटणार आहोत त्या 98 वर्षाच्या आजींना, नमस्कार करणार त्यांना, आजींचे आशीर्वाद घेऊया आणि सुरुवात करूया आजच्या या भागाला. चला. नमस्कार आजी. तुम्हाला माझ्यासाठी इथं बोलावलं सोसायटीमध्ये. आलो की नाही? आणि तुम्हाला स्वामी महाराजाचा आशीर्वाद आहे. अक्कलकोट स्वामी महाराजची मी आहे भक्त. तेव्हा सगळ्यांना चांगली बुद्धी द्यावी ही परमेश्वराची कृती आहे. तुमच्यासारख्यांनी चांगल्या गोष्टी सांगाव्यात, लोकांना पुढे आणावं, त्यांच्या गुणाचं सार्थक व्हावं, ह्या इच्छा आहेत माझ्या मनामध्ये. त्या स्वामी महाराज पूर्ण करू. नक्की करणार आजी. तुम्ही इतक्या मनापासून आशीर्वाद दिलात, काय आम्हाला बरं वाटलं, म्हणून म्हटलं आल्यावर आजींना भेटायला जाऊ. मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तुम्ही माझ्याशी बोलायला याल म्हणून. तिला सचिन तेंडुलकरला भेटायचं. अरे बापरे, सचिन तेंडुलकरना भेटायचं? हो, पण ते कुठेतरी लांब लांबच असतं. त्याला सचिन तेंडुलकरला बक्षीस काय देणार मी? त्या सचिनला स्वामी महाराजची मूर्ती छान आणलेली. तो आला तर त्याला सांगणार की तुझ्या खिशात ठेव, तुझ्या धावा होतील. नाही, आता ती 100व्या सेंचुरीसाठी आपण सगळे वाट बघतोय. त्याला आशीर्वाद द्या. याच वेळेला सेंचुरी ती व्हायलाच पाहिजे. होणार. येऊ? 100वी सेंचुरी. वा. येऊ आजी? नमस्कार. नाव सांगा. निवेदिता आठवले. हा मयुरेश, माझे होणारे मिनिस्टर. नमस्कार. नंतर ही माझी आई. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. नंतर हे होणारे सासरे. नमस्कार. ही माझी होणारी बहिणी आहे. नंतर तो माझा भाऊ आहे निरेश. आणि नंतर आत्या, काकू, सगळे परिवार आलेले आहेत ना? आणि सगळी बिल्डिंग मधली लोक. नमस्कार. नमस्कार. चला, दोन्ही परिवारांची ओळख तर झालेली आहे. ते मगाशी म्हटलं ना तुम्हाला, हल्ली म्हणजे पूर्वी कसं कांदे पोहे वगैरे दाखवून व्हायचं, हल्ली तसं नसतं. हल्ली एक असा कीबोर्ड असतो आणि मग ते असं सोशल नेटवर्किंग काहीतरी म्हणतात आणि मग त्याच्यातून ते सगळं होतं. नेमकं काय झालं जाणून घे. नमस्कार. नमस्कार. बरं, काय कसं, कुठे, कधी, केव्हा, काय झालं ते सांगते. जानेवारीमध्ये मी पाहिलं, म्हणजे घरच्यांसोबत मयुरेशला पाहिलं. म्हणजे पाहिलं कसं, असंच खालून जाता जाता वगैरे? नाही, पाहण्याचा ॲक्च्युअल प्रोग्राम झाला जानेवारीमध्ये आणि आमचे विचार जुळले. आम्ही हो वगैरे सांगितलं आणि थोडं घरच्यांना असं आलं की आता
म्हणजे खरंच हिचं लग्न करायचं का, म्हणजे तेव्हा थोडं हे विचार काय म्हणजे लगेच करायचं का असं वाटलं की थोडा वेळ जाईल मग थोड्या दिवसांनी करू, पण मग तेव्हा आम्ही नाही सांगितलं नंतर. हां अरे वा, नाही बरं केलं तुम्ही. पण मग नंतर आमचा मार्चमध्ये फेसबुकतर्फे कॉन्टॅक्ट झाला आणि आम्हाला दोघांना वाटलं की नाही आपले विचार जमत आहेत तर पुढे जायला काही हरकत नाही. तर झालं, घरच्यांनी पण लगेच परवानगी दिली, पुढे सगळं एकदम व्यवस्थित झालं. आणि मग साखरपुडा वगैरे 22 मेला ठरला साखरपुडा, तो झाला, सगळं लगेच झालं. सगळं उन्हाळ्यात गारवा. हो म्हणून मग लग्न थंडीमध्ये. बोलवा जरा त्यांना. काय तो उचलून घेऊन येणार? नाही, नाही. बसा ना, फक्त बोलवा. मला वाटलं उचलून घेऊन येणार का असं काय. नमस्कार. तिथे नाही बसायचं, इथे बसायला. हो उठा. अजून 18 डिसेंबरला वेळ आहे. इकडे तिकडे वा जरा. डिसेंबरमध्ये तिकडे बसायचं, आता इकडे बसायचं. नमस्कार. नमस्कार. तो जो मधला काळ होता तो कसा होता, मग जेव्हा ह्यांनी नाही सांगितलं तेव्हा? तो खूपच अवघड होता. तो क्षण म्हणजे तुम्हाला व्हायरस सारखा वाटला असेल सगळा, हो तो पिरियड. Obvious. हो ना. कारण मी तेव्हा कंपनीत होतो सकाळी आणि त्यानंतर मला 60 किलोमीटर दूर जावं लागलं. त्याच्यामध्ये मला हे कळलं आणि मी तेव्हा ड्रायव्हिंग करत होतो. पण बरं झालं ना त्याच्यात. हो म्हणजे लांबच होतो ते बरं आणि प्रवास कळलाच नाही तुम्हाला त्या विचार. कळलाच तेही बरोबर. हो ना. काय हो, काय असं काय बरं दिसतं का असं काय? हा झालं तेव्हा म्हणून म्हटलं आता हे चूक सुधारावी. सुधारावी. बरं, आता एक छोटासा खेळ खेळायचा मला तुमच्या दोघांबरोबर. तुमच्या डाव्या हाताची मुठीची बघा आणि तुम्ही ती सोडायची उजव्या हाताने, फक्त उजव्या हाताने. फक्त उजव्या हाताने, डावा हात लावायचा नाही. आणि त्याचबरोबर मी ताकद लावायची नाही. मग ठीक. जर ती मूठ उघडली तर तुमचं प्रेम कमी आहे, बापरे. आणि नाही उघडली तर आणि नाही उघडली तर तिचं प्रेम आहे. तर प्रेम कमी आहे. म्हणजे अवघडच आहे. आपण चला बघूया. मला बघू दे आता काय होतंय. पुढे या जरा. आयुष्यात 2 पावलं पुढे या लागणार. आता ह्याच्यात प्लॅनिंग नाही ना काय? 1 2 3 मला बघायचं. चला बघूया काय होतं. कोणाचं प्रेम जास्त आहे मला बघायचंय. आज ते सिद्ध होणार आहे. प्यार हमें इस मोड पे ले. तुझं प्रेम जास्त आहे आणि तुझी वेळ भेटली आहे त्यामुळे आता माझं जास्त आहे. Naturally, तिची भेटली. असं काही नसतं, कळलं का? अरे पण आता सोडा ना हात. किती वेळ झाला. तुमच्या मनासारखं झालं. हो. त्यांनी मला सांगितलं होतं की मला हातात हात घ्यायचा आहे सगळ्यांसमोर त्याच्या. आणि त्यामुळे हे या सगळ्याचं आयोजन केलं. आता हे प्लॅनिंग त्यांचं होतं. यानंतर आपण आई आणि सासूबाई यांना भेटणार.